नमस्कार, वेलकम टू अर्बन ओएसिस. मी पॉटमध्ये 15 महिन्यांपूर्वी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये ऊस लावला होता. ऊस उंच वाढणाऱ्या गवताचा प्रकार आहे. प्राचीन काळापासून भारतात ऊस लागवड आहे. सुश्रुत संहितेत ऊसाच्या 12 जातींचा उल्लेख आढळतो. ऊसाच्या खोडाला फांद्या नसतात. 1 महिन्यापूर्वी इथे खारीने खाल्ला होता हा ऊस. माझ्याकडे खारी येतात, रोज येतात वायर्स, केबल्स ज्या असतात ओव्हरहेड त्याच्यामधून. पण तरीही छान आला आहे ऊस. तर मी 18 इंच उंचीच्या पॉटमध्ये ऊस लावला होता ऑगस्ट 2024 मध्ये. अ, एक जाड रसरशीत ऊसाची कांडी, अ, रस्त्याच्या बाजूला शेत होतं, तिथे ऊस तोडत होते, तिथून आणली होती आणि असे 2 बेणे लावले होते ऊसाचे पॉटमध्ये. हे ठिपके दिसत आहेत, त्याच्यामधून मुळं येतात आणि अ, डोळ्यातून नवा ऊस तयार होतो. हा डोळा. एका पेरावरील डोळा शेजारच्या पेरावरील डोळ्याच्या विरुद्ध दिशेने असतो. इथे दिसत आहे बघा. पानं अशी लांब धारदार असतात आणि कडेला बारीक काटे दिसतात. हा 6 महिन्यानंतर वाढलेला ऊस. मी ऑगस्टमध्ये लावला आणि हा जानेवारी 25 मधला. आता परत आपोआप 2-3 फूट आली आहे आणि नवीन ऊसाची सुंदर पाने दिसत आहेत. आणि आधीचा ऊस आता काढायला पण तयार आहे. तर टेरेसमध्ये, छोट्या बागेत ऊस लावणं सोपं आहे, पॉटमध्ये शक्य आहे आणि एकाच पॉटमध्ये पुन्हा पुन्हा ऊस येत राहतो. तर आत्ता जरूर ऊस लावा पॉटमध्ये.